तुमचा आर्यन दादा, आर फॉर आर्यन, नॉट ए फॉर आर्यन. ओके, तर आता आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा हा शेवटचा एक थेरम बघतोय. त्याच्यामध्ये काय थेरमचं नक्की स्टेटमेंट काय, याचं प्रूफ आय थिंक बुकमध्ये नाही आहे. मला 1 मिनिट चेक करू द्या. याचं प्रूफ आहे बट एवढं असं काही नाही आहे, मोठं असं प्रूफ नाही आहे. फक्त एक स्टेटमेंट काय दिलं, प्रूफ आपण नंतरच्या एका लास्टच्या व्हिडिओत आपण बघणार आहे प्रूफ. ठीक आहे, पण इथं नक्की थेरमचं स्टेटमेंट काय म्हणजे इथं काय बघा, जर इंटिग्रेशन असं असेल, इंटिग्रेशन e⁻x ची ही टर्म पूर्णपणे बाहेर असेल आणि ब्रॅकेटमध्ये आत जर एखादं फंक्शन प्लस त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह यांचं समेशन जर आत असेल आणि त्या ब्रॅकेटच्या बाहेर जर e⁻x असेल तर त्याचं तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन काय लिहू शकता, e⁻x f(x). म्हणजेच कसं असू शकतं बघा, म्हणजेच हा e⁻x बाहेर, बरोबर, e⁻x बाहेर. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या ब्रॅकेटमध्ये आत एक फंक्शन आणि त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, तेच सेम फंक्शन, त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर एकत्र समेशनमध्ये असेल आणि बाहेर ब्रॅकेटमध्ये जर e⁻x ची टर्म असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या पूर्ण अख्ख्या फंक्शनचं इंटिग्रेशन कसं काढू शकता, डायरेक्ट e⁻x f(x) हे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. म्हणजे कसं बघा, आता एक एक्झाम्पल घेतो मी, 2 मिनटं शाई लागली. हां, आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिले की 2 cot x याचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं, याचं इंटिग्रेशन काढायचं. हे e⁻x इकडं लिहा किंवा इकडं लिहा, काही फरक पडत नाही. e⁻x 2 cot x 2 + cot x आहे, 2 + cot x - cos(x)² आणि ह्याचं तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं. एखादं फंक्शन दिलंय तुम्हाला, बरोबर, एक फंक्शन दिलंय, त्या फंक्शनच्या बाहेर हे फंक्शन आहे, ह्या फंक्शनच्या बाहेर तुमची e⁻x ची टर्म आहे आणि त्याच फंक्शनमध्ये एखादी टर्म आणि त्या एखाद्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह आणि ते एकत्र समेशनमध्ये असतील तर तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता, e⁻x f(x). तुम्ही कसं करत होता की खाली फंक्शनवरती डेरिव्हेटिव्ह असेल त्याच फंक्शनचं तर f(x) लिहित होता, डायरेक्ट log f(x) लिहित होता. म्हणजेच इथं कसं करायचंय, इथं काय करायचंय, आता बघा इथं मी काय लिहितो, जर समजा आपण 2 + cot x 2 + cot x चं डेरिव्हेटिव्ह जर काढलं, याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, कन्सिडर करूयात 1 मिनिट आपण, लेट f(x) = 2 + cot x, बरोबर, 2 + cot x ने कन्सिडर केलं. आता 2 + cot x चं डेरिव्हेटिव्ह, मग f'(x), एक डॅश म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह, डबल डॅश म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह. आता f'(x) काय येणार, याचा 2 चा तर 0 येणार, cot x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, -cos(x)²x, बरोबर. म्हणजेच f'(x) काय आला तुमचा, -cos(x)²x. ओके, हा f'(x) आला ना, हा तुमचा f(x) आला. मग याच्यावरून मी असं लिहू शकतो का की इंटिग्रेशन, आपलं एक्झाम्पल असं आहे, f(x) + f'(x) आहे का, म्हणजेच मी असं लिहू शकतो, e⁻x, मी काय करणार, 2 + cot x ला f(x) पूर्णपणे मानलं, बरोबर, म्हणजे 2 + cot x, बरोबर. याच्यानंतर हे मायनस साईन आहे ना, मी प्लस म्हणजे कसं लिहितो बघा, प्लस -cos(x)²x. ओके, मी असं लिहिलं. आता ह्या वरच्या थेरमनुसार काय, e⁻x आहे आपल्याकडे, e⁻x आहे, मग 2 + cot x हे तुमचं f(x) झालं, बरोबर. आपण इथं कन्सिडर केलं 2 + cot x हे f(x) कन्सिडर केलं, प्लस आला तुमचा प्लस f'(x), म्हणजे ह्याच टर्मचं डेरिव्हेटिव्ह समेशनमध्ये शेजारी आहे का, आहे. म्हणजेच e⁻x 2 + cot x प्लस, मी इथं प्लस मायनस करून लिहिलंय, म्हणजे मी प्लसमध्येच टर्म लिहिली, ही -cos(x)²x, ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह -cos(x)² आहे आणि त्याच पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर जर e⁻x असेल तर तुम्ही याच टर्मचं डायरेक्ट इंटिग्रेशन काय लिहू शकता, e⁻x f(x), म्हणजेच e⁻x f(x) काय आहे तुमचा, 2 + cot x. ओके, आणि हे झालं तुमचं आन्सर. +c, एवढाच थेरम, अतिशय सोपा थेरम आहे. थेरम काय आहे की परत एकदा बघा, इंटिग्रेशन e⁻x
ब्रॅकेटच्या बाहेर जर ई रेस टू एक्स असेल, इकडं असेल सेमच आहे मल्टिप्लायला म्हणल्यावर, मल्टिप्लायमध्ये ई रेस टू एक्स असेल आणि आतल्या ब्रॅकेटमध्ये एखादं फंक्शन असेल आणि त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह शेजारी समेशनमध्ये ॲडिशनमध्ये असेल तरच तुम्ही डायरेक्ट लिहू शकता ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स, हे डायरेक्ट तुम्ही इंटिग्रेशन लिहू शकता. तसंच आता इथं आपण काय कन्सिडर केलं, हा एफ ऑफ एक्स कन्सिडर केला, त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढून बघितलं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, ते पलीकडं आहे, ते शेजारी आहे, मग ते आपण समेशनमध्ये लिहिलं, ह्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण पुढं लिहिलं समेशनमध्ये आणि तुम्ही डायरेक्ट लिहू शकता ई रेस टू एफ ऑफ एक्स बाय थेरम. इथं तुम्ही म्हणू शकता बाय थेरमनुसार मी डायरेक्ट ई रेस टू एफ ऑफ एक्स लिहिलं, म्हणजेच ई रेस टू तुमचा एफ ऑफ एक्स काय झालं 2 + cot x. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल अजून एक घेऊया आपण. एकदम इझी एक्झाम्पल्स आहेत, अवघड असे काही नाही आहे. तुम्हाला फक्त बघायचंय ई रेस टू एक्सची जी टर्म आहे ना, त्याच्या शेजारचं फंक्शन आणि आतलं फंक्शन डेरिव्हेटिव्ह फक्त शेजारी ॲडजस्ट करायचं, काही करायचं नाही. डेरिव्हेटिव्ह मी काय म्हणलं, डेरिव्हेटिव्ह फक्त तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. 1 + sin x. आता दुसरं एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन ई रेस टू एक्स 1 + sin x अपॉन 1 + cos x. आता हे ॲडजस्ट करायचं आपल्याला. ई रेस टू एक्स दिसलं ना की ह्या थेरमचा तुम्ही थोडा विचार करायचा की ई रेस टू एक्स वापरून आपल्याला हा थेरमचा यूज इथं कुठेतरी करता येईल का, अशा टाईपचे जेव्हा एक्झाम्पल येतील तेव्हा. मग आता आपण काय करू शकतो, जेणेकरून दोन्ही टर्मचे जे डेरिव्हेटिव्हज आहेत ना ते शेजारी येतील, एक फंक्शन येईल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या शेजारी येईल. ठीक आहे, काय करू आपण, फॉर्म्युलेत जरा यूज करूयात. ई रेस टू एक्स 1 हे तुम्हाला कधी कळणार, जेव्हा तुम्ही जास्त एक्झाम्पल तुम्ही जेव्हा सॉल्व करचाल तेव्हा तुम्हाला समजेल की इथं हे वापरायचं, इथं ते वापरायचं, इथं हे करून बघा, ते करून बघा, मग तेव्हा तुम्हाला कुठंतरी आयडिया मिळेल की असं सॉल्व करायचं. म्हणून आपण काय करू, फॉर्म्युला जरा यूज करू. 2 sin x बाय 2 cos x बाय 2, बरोबर. हाफ अँगलचा फॉर्म्युले झालेत सगळे आपले, काही ठेवलेलं नाही आपण. 1 + cos x काय करू, 2 sin square x बाय 2, 2 cos square x बाय 2, प्लसला कॉस येतं आणि मायनसला साईन येतं, प्लसला कॉस येतं आणि मायनसला साईन येतं. ओके, 2 cos square x बाय 2. ठीक आहे, आता इथपर्यंत आलो आपण काय करू, थोडं इकडं तिकडं हे करूयात, डिनॉमिनेटर सेपरेट करूयात. ठीक आहे, 1/2 cos square x बाय 2. ओके, आणि प्लस ह्या 2ला हा 2 कॅन्सल झाला, कॉसला एक कॉस कॅन्सल झाला, म्हणजे साईन अपॉन कॉस राहिलं फक्त. साईन x बाय 2 अपॉन कॉस x बाय 2, बरोबर. याच्यानंतर काय केलं मी, आता 1/cos स्क्वेअर म्हणजेच काय येणार, सेक स्क्वेअर. समजलं तुम्हाला, 1/2 सेक स्क्वेअर एक्स बाय 2 झाला तुमचा, आणि हा झाला तुमचा tan x बाय 2. आणि तुमचं जर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह जरा जरी परफेक्ट असेल तर तुम्हाला इथं लगेच कळून जाईल की tan x बाय 2चंच डेरिव्हेटिव्ह शेजारी आहे. असं नाही की पहिली टर्म ही पाहिजे, पहिली टर्म असं काही नाही, मध्ये ॲडिशन तुम्ही a + b करा इक्वल्स टू b + a असतो. ठीक आहे, मग तुम्ही इथलं ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, tan xचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे, आणि ह्या पुढच्या अँगलचं 1/2 तिथं शेजारी आहे का, मल्टिप्लाय आहे. मग आपण काय करणार, इथं परत आपण कन्सिडर काय करणार, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू tan x बाय 2 कन्सिडर करणार, आणि त्याचं जर f' मी काढलं तर tan xचं सेक स्क्वेअर एक्स बाय 2 झालं, आणि पुढच्या अँगलचं चेन रूलनुसार 1/2 झालं, म्हणजे 1/2 सेक स्क्वेअर एक्स बाय 2, आणि हे झालं तुमचे f', आणि हा तुमचा एफ ऑफ एक्स. मग मी लिहू शकतो का असं की इंटिग्रेशन ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस f' एकत्र आहेत का, आहेत, म्हणजे ह्याच टर्मचं डेरिव्हेटिव्ह हे इथं शेजारी आहे. असं नाही की ही पहिली टर्म tan x बाय 2 पाहिजे, असं काही नाहीये. ठीक आहे, म्हणजे या टर्मचं डेरिव्हेटिव्ह इथं शेजारी आहे, या टर्मचं डेरिव्हेटिव्ह इथं शेजारी आहे, म्हणून मी काय लिहू शकतो, dx डायरेक्ट मी लिहू शकतो ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी, म्हणजेच ई रेस टू एक्स, आणि आपण एफ ऑफ एक्स कशाला कन्सिडर केलाय, tan x बाय 2 प्लस सी झालं, हे झालं तुमचं आन्सर.
अतिशय अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, काही अवघड नाही. याच्यात काय केलं आपण, जस्ट फॉर्म्युले थोडे यूज करून बघितले, यूज केले, कॅन्सल केलं, मग इथं सेक स्क्वेअर आला आणि इथं tan x आला, संपलं. असे एक्झाम्पल्स आहेत नाही, 1 + sin 1 + cos हे सगळे आपण डिफरन्सिएशनमध्ये घेतलेत एक्झाम्पल. म्हणून मला ते कळलं की आपल्याला इथं फॉर्म्युले यूज करायला पाहिजेत. फॉर्म्युले यूज केले, आपल्याला भेटला आन्सर. 2 मिनटं कुठं गेलं. हां, तिसरं एक्झाम्पल बघा. तिसरं एक्झाम्पल अतिशय अतिशय सोपं आहे, अतिशय. तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह माझा बघितला असेल तर डेरिव्हेटिव्हमध्ये मी सरळ फॉर्म्युला दिलेला, सरळ e⁻x, तिसरं ना, e⁻x 1/x - 1/x², हे दिलंय. आता तुम्ही डेरिव्हेटिव्हचा जर माझा चॅप्टर बघितला असेल, त्याच्यात मी 13-14 फॉर्म्युले घेतले. त्या फॉर्म्युल्यामध्ये √x, e⁻x, a⁻x आणि 1/x सुद्धा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला दिला होता. 1/x चा फॉर्म्युला काय होता, मी आता ह्याला असं लिहितो, 1/x + -1/x² dx. जर मी असं लिहिलं तर इथं फंक्शन आणि त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह शेजारी, म्हणजेच 1/x², 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, -1/x². जरी तुम्हाला पटत नसेल 1/x ला तुम्ही कसं लिहिणार, x⁻⁻1. मग -1 ह्याचं काय डेरिव्हेटिव्ह काय येणार, x⁻⁻1चं -1x⁻⁻1 म्हणजेच -1x². हे झालं. हा x⁻⁻2 तो खाली आल्यावर प्लस झाला, म्हणजेच इथं फंक्शन e⁻x, इथं फंक्शन प्लस त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. मग तुम्ही डायरेक्ट थेरम यूज करू शकता, e⁻f(x) म्हणजेच 1/x + c. हे काय तिसरं एक्झाम्पल अतिशय अतिशय सोपं दिले, फक्त मध्ये मायनस आहे. मी काय केलं, मायनसच ठेवलं की मी काय चेंज केलं नाही, फक्त प्लस लिहिलं आणि हे मायनस इकडे दिलं. इथं फंक्शन त्याचंच डेरिव्हेटिव्ह शेजारी, तुम्हाला e⁻f(x) आन्सर मिळाले. ठीक आहे, तिसरं झालं. चौथं बघा. चौथं पण मला तसंच वाटतंय, खूप सोपं आहे. हे खूप सोपं आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. e⁻x शेजारी फक्त तुम्हाला एखादं फंक्शन असेल त्याचंच डेरिव्हेटिव्ह तिथल्या तिथं ऍडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, चौथं बघा. x/x + 1. मला पण सेम तसंच वाटतंय, सेम याच्यागत सेम. का सांगतो, एक मिनिट. हां, आता याच्यात बघा, आपण इंटिग्रेशन e⁻x वरती x/x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर का. आपण काय करूयात, असे आलते एक्झाम्पल आपल्याकडं की खालचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे खालचं जे डिनॉमिनेटर आहे ना ते वरती तुम्ही ऍडजस्ट करायचं. आता ऍडजस्ट जर केलं तुम्ही, +1 - 1 ची ऍडजस्टमेंट माहिती आहे तुम्हाला, हे सगळं शिकलाय. काही असं पॉईंट नाही की ऍडजस्टमेंट आणि हे ते शिकलेलं नाही, म्हणून मी पटपट घेतोय. x + 1 x + 1 हा ब्रॅकेट स्क्वेअर झाला, -1/x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. मी काय केलं, डिनॉमिनेटर दोन्ही साईडला सेपरेट केले. ठीक आहे, आता डिनॉमिनेटर दोन्ही साईडला सेपरेट केले मी. सेपरेट केल्यानंतर काय राहतंय बघा, ह्याला हा कॅन्सल झाला, म्हणजेच इंटिग्रेशन e⁻x काही केलेलं नाही, फक्त ऍडजस्टमेंट केली. इथं बघा, x ला +1 - 1 लिहिलं मी आणि हे +1 वाले इकडे लिहिले आणि -1 वाला तिकडे लिहिलं. ऍडजस्टमेंट केली, फंक्शनमध्ये काहीही चेंजेस केले नाही. +1 ला -1 घालून टाका, तुम्हाला आहे ते मिळून जाते. आता 1/x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर नाही, एकच राहिला, -1/x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. काय वेगळं आहे मला सांगा, ह्या एक्झाम्पलमध्ये काय वेगळं आहे का. फक्त तुम्ही ऍडजस्टमेंट करून इथं आला, मग मी यालाच असं लिहू शकतो ना, 1/x + 1 प्लस -1/x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच 1/, हा x आहे तुमचा 1/x आणि हा -1/x² आहे. काय वेगळं आहे आता यामध्ये, या एक्झाम्पलमध्ये काहीच वेगळं नाही. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता e⁻x, आन्सर e⁻x f(x) म्हणजेच तुमचा 1/x + 1 + c e⁻f(x) डायरेक्ट लिहू शकता, काही वेगळं नाही. खूप इझी आहे, म्हणून मी पटपट एक्झाम्पल घेतोय.
आता पाचवं पण खूप सोपं वाटतंय. ते दिसताना तसं दिसतंय, आत आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. बघा पाचवं बघा. आता 5व्या एक्झाम्पल मध्ये e raised to x log x प्लस 2 log x. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी दिलंय, भले तुम्ही म्हणणार e raised to x अपॉन x दिलंय, मग ते दिलंय कशाला खाली डिनॉमिनेटर, ते आत करा ना, मल्टिप्लाय करून टाका ना, आपल्या थेरम नुसार ठेवा ना. ते x ला x कॅन्सल झाला, आत काय राहिलं, log x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2/x log x dx. आता इथून पुढं नीट बघा, नीट लक्ष द्या की ह्याच फंक्शनचं मी जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर हे येतंय का, 2 पुढं, चेन रूल नुसार 2 पुढं, log x 1/x, 2 पुढं log x log x 1/x. सॉरी. आता इथं बघा, आपण f ऑफ x याला log x ब्रॅकेट स्क्वेअरला जर कन्सिडर केला तर चेन रूल नुसार x स्क्वेअर, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, बरोबर, म्हणजेच 2 log x, आणि पुढे चेन रूल नुसार log x 1/x आहे का ते शेजारी. बघा किती 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 इझी आहे, 2/x log x. मग याचं मी डायरेक्ट लिहू शकतो, इंटिग्रेशन येणार नाही, याचा आन्सर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता e raised to x f of x म्हणजेच log x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c. हे झालं तुमचं आन्सर 5व्या. हे एक नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ह्या एक्झाम्पल थोडं इम्पॉर्टंट आहे, कारण आता पहिली गोष्ट फोकस करा आपल्या ह्या पूर्ण थेरमच्या स्टेटमेंटवर. ह्या स्टेटमेंटमध्ये e raised to च्या x वरती जो x आहे त्याला कोणता कोइफिशियंट आहे का नाही एवढं बघा फक्त. e raised to x हा मस्ट आहे, मस्ट, म्हणजे e raised to xच असला पाहिजे, बाकी तिकडे e raised to 2x 3x 4x 5x काही नकोय. आपल्याला फक्त त्या थेरममध्ये e raised to x हा कंपल्सरी तिथं पाहिजेच. पण या एक्झाम्पलमध्ये e raised to 5x दिलाय, मग आपण काय करायचं, जो e raised to 5x दिलाय मग त्या 5x ला आपण सबस्टिट्यूट करून टाकणार आहे. का केलं सबस्टिट्यूट कळलं, प्रत्येक गोष्टी मग काहीतरी रिझन असतं. इथं आपण का सबस्टिट्यूट केला e raised to 5x ला, कारण आपल्या थेरम मध्ये कोणतं तरी एकच व्हेरिएबल पाहिजे ज्याचा कोइफिशियंट आपल्याला 1 पाहिजे असं. ठीक आहे, मग आपण काय करणार, पुट 5x इक्वल्स टू टी पुट केलं मी, आणि इथून काय करणार, 2 मिनिटं, इथून आपण टी ची व्हॅल्यू काढून घेऊयात, x इक्वल्स टू t/5, x ची व्हॅल्यू काढून घेऊयात, x t/5 झाले, आणि इथून आपण डेरिव्हेटिव्ह काढूयात. डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, 5dx इक्वल्स टू dt, म्हणजेच dx ची व्हॅल्यू काय मिळेल, 1/5 dt. ओके, इथपर्यंत तुम्ही सबस्टिट्यूशन का केलं ते कळलं का केलं, कारण e raised to x च्या वरती जो कोइफिशियंट असेल तो आपल्याला 1 पाहिजे, एखादा व्हेरिएबल असेल तर, म्हणजे व्हेरिएबल x असेल, t असेल, काही असेल, त्याचा कोइफिशियंट आपल्याला 1 पाहिजे. पण इथं आपला 5 होता म्हणून आपण पूर्ण 5x ला t नच डायरेक्ट सबस्टिट्यूट करून टाकले. म्हणजे आपलं एक्झाम्पल कसं झालं बघा. हे मी काय करतो, हे अख्खं होल आहे ना, मी काय करतो, इकडे एक देतो आणि इकडे एक देतो, e raised to 5x, 2 मिनिटं, x ला x कॅन्सल झाला, 5 log x प्लस 1/x असा झाला, आणि हे तुमचं एक्झाम्पल झालं. इथून पुढं आपण करूयात e raised to 5x ला, मग इथून पुढे सबस्टिट्यूट करूयात, 5x ला काय केलंय t, बरोबर झालं थेरम सारखं, e raised to t अपॉन आपलं मल्टिप्लाय मध्ये 5 x ची व्हॅल्यू आपण काय काढली, t/5, ओके, प्लस 1/x ची व्हॅल्यू काय, t/5 म्हणल्यावर 1/t/5 म्हणल्यावर ते वरती जाणार, बरोबर. असं झालं तुमचं एक्झाम्पल. आणि इथं तुमचं dt, dxच्या जागी काय पुट करायचंय, dt, आणि 1/5 dt पुट करायचंय dxच्या जागी. कुठं गेलं, dxच्या जागी 1/5 dt पुट केलं, मी dt पुट केलं आणि 1/5 मी बाहेर लिहिलं ॲज अ कॉन्स्टंट टर्म म्हणून. ओके, इथपर्यंत समजलं. काही केलं नाही, आपण फक्त सबस्टिट्यूशन केलं. आणि का केलं ते मी सांगितलं तुम्हाला, e raised to x फक्त तिथं पाहिजे होता, e raised to t आपला झाला. आता बघा की ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह हे येतंय का, एकदा चेक करा बरं.
या टर्मचं डेरिव्हेटिव्ह हे येतं का, काय करू, एफ ऑफ टी आपण कन्सिडर करू 5 log t/5, बरोबर. मग तुमचं काय झालं, 5 लॉगची प्रॉपर्टी वापरा, टी 5 log t, डेरिव्हेटिव्ह आपलं डिव्हिजन असेल तर मध्ये मायनस येतं लॉगच्या प्रॉपर्टीनुसार, बरोबर. 5 log 5 आणि इथून पुढं जर f डॅश ऑफ टी जर तुम्ही काढला तर 5 into 1/t, बरोबर, -0. म्हणजे 5/t तुमचा आला का एफ डॅश ऑफ टी, तो आला का, आणि तोच तुमचा शेजारी आहे का, आहे. म्हणजे आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, 1/5 e raised to t, 1/5 तसेच ठेवायचे कारण कॉन्स्टंट टर्म आहे. आपण डायरेक्ट हे लिहू शकतो आन्सरमध्ये. हे मी काय केलं इथे, log t/5 आहे ना, मी log t मायनस log 5 लिहिलं, हे 5 आहे ना मल्टिप्लायमध्ये दोन्ही साईडला लिहिलं. log t मायनस log 5 म्हणजे इथं डिव्हिजन आहे म्हणून मी मायनस लिहिलं. हे सगळ्या प्रॉपर्टीज सगळ्या झालेल्या आहेत, असं काही नाही एखादी गोष्ट मी डायरेक्ट लिहितोय असं झालंच नाही. म्हणून आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, 1/5 तसेच e raised to t तुमचा तसाच इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे ह्या फंक्शन ना, म्हणजे 5 log t/5. आता परत आहे अशा व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा, म्हणजे 5x जागी t/5 पुट करा, आपलं टीच्या जागी 5x पुट करा, टीच्या जागी 5x पुट करा, तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाते. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता पुढचं एक 6वं एक्झाम्पल घेऊयात. 5वं नाही, 6वंच होतं का, 6वं समजलंय का, एफ डॅश ऑफ टी इथं होता, बरोबर, म्हणजे तोच आहे आपला 5/t. मग आपण काय लिहिलं, 1/5 e raised to t ॲज इट इज लिहिला. तुमचा 1/5 कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून मी 1/5 तशीच ठेवली, e raised to t एफ ऑफ टी, म्हणजेच एफ ऑफ टी म्हणजे हाच आहे तुमचा. मग ह्याला काय करायचं, ह्याला थोडं म्हणजे हे करा, जे हा आहे तुमचा हा 5 log t, तो इथं येणार 5 log t, पुढचं कॉन्स्टंट टर्म सोडून द्या, चालतंय. इथपर्यंत लिहिलं तरी चालतंय, सबस्टिट्यूट केलं तरी चालतंय. ठीक आहे. आता 7वं जे एक्झाम्पल आहे ना, 7वं एक्झाम्पल सेम सॉल्व्ह करा. साइन इनवर्स एक्स e raised to sin इनवर्स एक्स आहे, बरोबर. मग आपल्याला e raised to x तिथं पाहिजे, e raised to t पाहिजे, काहीतरी पाहिजे, असं व्हेरिएबल पाहिजे ज्याचा कोएफिशियंट 1 पाहिजे. e raised to sin इनवर्स एक्स चालेल का, अजिबात चालणार नाही. मग आपण साइन इनवर्स एक्सला आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट करून टाकणार आहे. 8व्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी वापरायची आणि बायपार्ट वापरायचं. प्रॉपर्टी आणि बायपार्ट. आता प्रॉपर्टी कोणती वापरायची हे तुम्ही ठरवायचं आहे, कारण लॉगच्या सगळ्या प्रॉपर्टी मी घेतल्यात आणि बायपार्ट यूज करायचं. इथे e raised to x चा काही संबंध नाही. आणि 9वं सुद्धा अतिशय 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 सोपं एक्झाम्पल आहे. 9वं बघा, सॉरी, 9वं एक्झाम्पल बघा. 9वं खूप सोपं एक्झाम्पल आहे. 9व्यात पण सबस्टिट्यूशनच आहे. कोसेक लॉग एक्स 1 मायनस कॉट लॉग एक्स. आता यात म्हणाल तुम्ही e raised to x आणणार कुठून, e raised to x हा थेरम वापरायला e raised to x आणणार कुठून आणणार, आपण log x ला आपण t पुट करणार. कसं बघा, पुट log x ला आपण जर t पुट केला तर इथं असतो तुमचा log टू द बेस विथ e असतो. मग हा e तिकडे गेल्यानंतर x इक्वल्स टू e raised to t असतं आणि तुम्ही ह्याला डिफरन्शिएट केल्यानंतर dx इक्वल्स टू e raised to t dt. ओके, x हा e तिकडे जातो आणि हा टी त्याच्या वरती जातो, म्हणजे ही जे ई आहे ना तो बेसमधला तिकडे जातो, हा तिकडचा वरती जातो पॉवरला. कळला, हा एक ई तिकडे गेला आणि हा जो बेस आहे ना तो पॉवरला गेला, त्याला आपण डिफरन्शिएट केलं. आता dxच्या जागी मी काय पुट करणार, e raised to t dt, म्हणजेच मी e raised to t लिहिणार, हा पूर्ण कोसेक t 1 मायनस कोसेक नाही कॉट t आणि हा तुमचा dt. हे झालं तुमचं क्वेश्चन जो आपण सबस्टिट्यूट केलं. मग e raised to t मी काय करतो, आता मल्टिप्लाय करतो, कोसेक t मायनस कोसेक t कॉट t. आता तुम्ही बघा ह्या कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं,
मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स ते आहे शेजारी. मग ॲज इट इज तुम्ही लिहा ई रेस टू टी कोसेक टी आणि त्याच्यानंतर तुम्ही टीची व्हॅल्यू परत आहेशी रिसबस्टिट्यूट करा, तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाते. ठीक आहे, आपण ह्या व्हिडिओ इथपर्यंतच थांबवतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सगळ्यांकडे पाठवा. आपले 1-2च व्हिडिओ अजून होतील आणि त्याच्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन धरून 1-2 व्हिडिओ होतील, जास्त व्हिडिओ होणार नाहीत आणि थेरमचा एक व्हिडिओ, नंतर तुमचा चॅप्टर पूर्णपणे संपून जाईल. ठीक आहे, थँक्यू.